स्टार्ट. चला कोण विचारतंय? पान नंबर 145, 13 नंबर. पान नंबर 145 वरचा 13 नंबरचं गणित काढा. चला आले. हा, एका त्रिकोणाचे आंतरकोन 4, 6, 5 या प्रमाणात आहेत, तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा आंतरकोन किती अंशाचा असेल? तर आंतरकोन म्हणजे काय रे? आता सगळ्यात पहिले तर त्रिकोण कितीचा राहतो रे? 180चा. त्रिकोण कितीचा राहतो रे? कर 180 भागिले 15. 15 कोणते घेतले? 4 आणि 6 10 आणि 5 15. किती येतात पाय रे? 180 भागिले 15. आता तो काय म्हणतोय? तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण? 6 वाला राहील. 12 का? मग एवढा सोपा चुकला तू? अरे अंतर कोणते मुद्दाम आपल्याला असे शब्द देता, समजतंय का? समजला का रे हा प्रश्न? हा, पान नंबर 110, 16 नंबरचा प्रश्न. एका संख्येला 8 ने गुणाकार करायचा होता, परंतु चुकीने 8 ने भागाकार केला गेला, तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे? एका संख्येला 8 ने गुणाकार करायचा होता, पण काय केला गेला? भागाकार करायचा गेला. मग 8 ने गुणाकार करायचा होता, मग ती संख्या आपल्याला मानावी लागेल. मग मी ती संख्या मानतो 8. किती मानतो ती संख्या? ती संख्या किती रे? आता ह्या संख्येला गुणाकार कशाने करायचा होता? कर मग 8 8 64 करायचा होता. उत्तर काय आलं पाहिजे होतं? 64 आलं पाहिजे होतं, पण त्या संख्येला 8 ने भागाकार केला गेला, तर उत्तर काय आलं? 1. उत्तर काय आलं? 8 भागेला 8. उत्तर काय आलं? 1. तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे? गे रे भाऊ, किती टक्के जास्त आहे? म्हणजे 64. 1 पेक्षा किती न जास्त आहे? 63 न जास्त आहे. बरोबर उत्तर हे बरोबर आहे. गुणाकार करायचा होता, पण काय झालं? त्याच्याकडे भागाकार झाला. बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के जास्त आहे? 64 तून 1 गेला 63. 63 भागेला 1 गुणिले 100. 63 भागेला 1 गुणिले 100. काढ रे उत्तर. किती? 6300 उत्तर लिहा. हा, मग ते खोडा आणि 6300 करा. किती टक्के जास्त आहे? तुम्हाला जर मी सांगितलं हा, गणूकडे 5 रुपये आणि माझ्याकडे 8 रुपये. गणूकडे किती आहे? 5 रुपये आणि माझ्याकडे 8 रुपये. तर माझ्याकडे किती रुपये जास्त आहे? काय केलं तुम्ही? वजाबाकी केली ना? वजाबाकी केली ना? त्याने उत्तर काय दिलंय? 64. म्हणजे सर्वच्या सर्व 100% घेऊन टाकले. समजतंय का? नाही समजत असेल तर पाय. हा 8 मानला होता, आता मी 10 मानतो. एका संख्येला 8 ने गुणायचे होते, मग ती संख्या काय मानली? 8च्या पाड्यातच मानू आपण, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. एका संख्येला 8 ने गुणायचे होते. कितीने गुणायचं आहे? हे गणितात दिलंय आणि ती संख्या 16 आपण मानली, पण त्या संख्येला चुकीने काय झालं? 8 ने भागलं, तर काय झालं? तर 16 8 128. तर काय झालं? 8 दुनी 16. आता हे आपण चेक करतोय उत्तर. हा, आलं का? हा, आता बरोबर कोणतं याच्यातलं? हा, बरोबर कोणतं आहे दोघातलं? हे बरोबर आहे आणि हे त्याच्याकडून चुकीकन झालं. मग आता दोन्ही मधला फरक किती रे? 128 मधून 2 गेले. आता हा काय म्हणेन? मी त्यापेक्षा 126 ना जास्त आहे, आणि हा काय म्हणेन? मी त्यापेक्षा 126 ना. मग आता वाच प्रश्न, वाच प्रश्न काय म्हणतोय तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे? बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे? म्हणजेच
चुकीच्या उत्तराच्या आणि चुकीच्या उत्तरापेक्षा हे दोन शब्द वेगवेगळे झाले. आता लक्ष दे रे. चुकीच्या उत्तराच्या आणि दुसरं चुकीच्या उत्तरापेक्षा, या दोन्हींमध्ये फरक आहे रे. समजतंय का? समजतंय का? कोणाकोणाला समजतंय? बर, मी आता ते समजवतो ज्या ज्या लोकांना समजलं नाही किंवा जे मुद्दाम हातवरती घेताय. चुकीच्या उत्तराच्या म्हणजे काय आणि चुकीच्या उत्तरापेक्षा म्हणजे काय? आता मी म्हटलं की या तेजसचं वय 50 आहे आणि माझी वय 50 आहे, बरोबर? कसं झालं रे? एकदम करेक्ट. आता मी 55 आहे आणि हा 50 आहे. आता तुम्ही कसं म्हणणार? तेजस पेक्षा सरांचे वय 5 वर्षांनी जास्त आहे. जेव्हा तुलना करतो ना आपण तेव्हा पेक्षा वापरतो. मी त्याच्यापेक्षा हुशार आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त रनिंग करतो, तो माझ्यापेक्षा डब्बू आहे, तो माझ्यापेक्षा कमी रनिंग करतो. म्हणजे जेव्हा आपल्याला कोणामध्ये तुलना करायची, कोणाशी तुलना करायची, तेव्हा आपण पेक्षा वापरतो. पण जर आपल्याला त्याच्याशी तुलनाच करायची नाही आणि दाखवायचंय की आपण त्याच्यापेक्षा काय, समजतंय का? म्हणजे काय विचारलंय ते ना. आता पाय, प्रश्न वाच व्यवस्थित. हे उत्तर चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे? चुकीचं उत्तर किती रे? चुकीचं उत्तर किती? मग 2 म्हणजे 100%. 2 म्हणजे तर 128 म्हणजे किती टक्के? काढ रे. आता 6400 मग हा, म्हणजे हे काढलं हे चुकीचं नाही बरं का, 63. पण हे 63 उत्तर का देणं पडेल? तो बोलेन की चुकीच्या उत्तरापेक्षा बरोबर उत्तर किती न कमी. पण हा इथे काय म्हटलंय? चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे, म्हणजे शब्दांमध्ये फिरवलंय आपल्याला. किती आलं रे? 6400. समजतंय का? समजतंय का? जर आता माझं वय 30 आहे आणि मी 100%, बारीक लक्ष द्या. कोणाकोणाला टक्केवारी चांगली समजते? नाही समजली तरी पेन तर चालवता येतो. बर, मी म्हटलं की माझं वय 30 वर्ष आहे, म्हणजेच किती टक्के आहे? शाबास. माझं वय 30 वर्ष आहे तर ते किती टक्के आहे? 100. एक 60 वर्षाचा माणूस माझ्या बाजूला उभा आहे, किती वर्षाचा? तर त्याचं वय किती टक्के? किती? आता व्यवस्थित पाय हा. माझ्या वयाच्या किती टक्के? माझ्या वयाचे किती टक्के? 200 ना. 30 दुनी 100 दुनी झालं. कोणाकोणाला समजलं? टक्केवारील जे लोक असतील त्यांना समजलं असेल. परत एकदा आहे. माझ्याकडे 100ची नोट आहे, किती टक्के? किती टक्के? समोरच्याकडे 200ची नोट आहे, किती टक्के? त्याचे बी 100%. आता प्रश्न माझ्यावर आणि त्याच्यामध्ये विचारतो, माझ्याकडे असलेल्या पैशांच्या त्याच्याकडे असलेल्या पैशांचे टक्के काढा. माझ्याकडे किती आहे? 100. किती टक्के? त्याच्याकडे किती आहे? किती टक्के? 200%. नाही समजत? एकदम एवढे लोक या वर्गात. तिसरं उदाहरण. हा खडू 5 रुपयाचा आहे, 100%. हा खडू कितीचा आहे? किती टक्के? 10 रुपयाचा आहे, किती टक्के? आता ह्या खडूची किंमत ह्या खडूच्या किमतीच्या किती टक्के आहे? कोणती? याची किंमत या किमतीच्या किती टक्के आहे? 200 ना रे. याची विचारली भाऊ. जे नाही विचारायचंय, जे उत्तर द्यायचं नाही ते देत आहे एकदम. हे बा, या नजर नाही ना गैर पोलीस पाहिले. सृष्टी होती या वर्गात, मी कोण होतो तेव्हा? सृष्टी होती तेव्हा कोण होतं? तेव्हा मी येथील रोज सांगायचं की तू पोलीस होशील 1-2 जणांनी. त्याच्यानंतर ते 2 जण होते आता पायल आणि त्यांना मी सांगितलं. अजून 3 जणांना मी सांगितलंय, पण ते आता परफॉर्मन्स देणं त्यांना बंद कर टाकलंय, त्यांना समजतच नाही. म्हणजे मला डायरेक्ट दिसतंय हा झाला विन, हा झाला, हा झाला, हा झाला, हा विन.
फक्त मी सांगत नाही आता कोणाला, तू होणार नाही रे. तुम्ही विचार करा व्यवस्थित काय म्हणतोय तर. तुलना काय होते तर पहा, माझं वय 30 वर्ष आहे आणि एका बाबाचं वय 90 वर्ष आहे. माझं वय 30 वर्ष आहे आणि एका बाबाचं वय 90 वर्ष आहे. तर तो बाबा माझ्या वयाच्या किती टक्के आहे? तर तो बाबा माझ्या वयाच्या किती टक्के आहे? सर तुमचं वय 30 म्हणजे 100, 60 म्हणजे 200, 90 म्हणजे, आता चेंज करतो प्रश्न, बारीक लक्ष दे. माझ्या वयात आणि त्या बाबाच्या वयामध्ये किती टक्क्याचा फरक आहे? 200चा. सर 300 मधून 100 गेले 200 झालं. समजलं का? समजलं का? आता कठीण करतो त्या प्रश्नाला थोडा. माझा पगार तेजसच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे. माझा पगार तेजसच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे. तर तेजसचा पगार किती? आरामशी विचार करा ना, घाई थोडी आपल्याला काही. माझा पगार तेजसच्या पगारापेक्षा 25% जास्त आहे. तर तेजसचा पगार किती? 100. मग मी किती? माया 25 न जास्त आहे ना, मग वाढायचे कशात? म्हणजेच तो किती? 100, 125. समजतंय का? समजतंय का? नाही समजलं तर पुढे येते नसते प्रश्न. हा समजला का? पहा पहिले, एका संख्येले 8ने गुणाकार करायचा होता, परंतु चुकीने 8ने भागाकार केला. तर बरोबर उत्तर आहे चुकीच्या उत्तराच्या, असं म्हटलंय. जर इथं प्रश्न विचारलेला असता तिथे पाय, तर बरोबर उत्तर आहे चुकीच्या उत्तरापेक्षा. त्या उत्तराच्या शब्दाला गोल कर, त्या उत्तराच्या शब्दाला गोल कर. आणि त्याच्या जागेवर जर त्यानं असं म्हटलं असतं उत्तरापेक्षा कितीने जास्त आहे, तर उत्तराला असतं 6300. उत्तर काय आलं असतं? पण तो काय म्हणला? त्याच्याच बरोबरीत सांग. बर, अजून एक उदाहरण आहे करे. माझ्याकडे 20 रुपये आहे आणि अजून एक व्यक्ती ज्याच्याकडे 80 रुपये. माझ्याकडे किती रुपये? आणि बाजूला एक व्यक्ती बसलाय त्याच्याकडे 80 रुपये. तर त्याच्याकडे माझ्यापेक्षा किती पट पैसे आहे? किती पट पैसे आहे त्याच्याकडे? माझ्यापेक्षा किती पट पैसे आहे? आरामशीर विचार करा. माझ्यापेक्षा किती पट जास्त पैसे आहे? एका व्यक्तीकडे 20 रुपये आणि एका व्यक्तीकडे 80 रुपये. तर त्याच्याकडे माझ्यापेक्षा किती पट पैसे आहे किंवा जास्त आहे? 3च पट ना भाऊ. माझ्यापेक्षा, त्याच्याकडे 80 आहे, 20 माझ्याकडे. माझ्यापेक्षा मध्ये तुलना होईल. 80 मधून 20 गेले, 20 आहे का 20, 20 2 40. सर 3 पट जास्त आहे तुमच्यापेक्षा. त्याच्याकडे 20, माझ्याकडे 20, याच्यात बराबरी होणार नाही. उरले काय? 60. मग 60 म्हणजे 3 पट. मी जर म्हटला माझ्याकडे 20 रुपये त्याच्याकडे 82 रुपये, आता आमच्या दोन्हींमध्ये टक्के किती? तर त्या माझ्याकडे जे 20 रुपये ते झाले 100%. किती झाले? मग तसे त्याच्याकडे 100% किती आहे? 4. 20 20 20 20 म्हणजे त्याच्याकडे 400%. माझ्या पैशांच्या आणि त्याच्या पैशांमध्ये 400% आहे. आणि फरक कितीचा आहे? 300%चा. मग 300% म्हणजे 3 पट. समजलं? चला ठीक आहे, रेकॉर्ड होत आहे, पाहून घ्यायचं लेक्चर जर आपल्याला नाही समजलं. चाल पुढे. किती? 20 का? त्याच प्रश्नपत्रिकेतला 20. 12 = x बरोबर 8 = 18. तर x बरोबर किती? मग तिथे आता तो बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. एक गेसिंग असं बी लागतंय. 8 दुनी 16 + 2 18. मग 12 दुनी 24 + 2 26. 26 उत्तर येते या गेसिंग न जर गेले तर. आलं का रे? पण ते गेसिंग बसत नाहीये, मग दुसरं गेसिंग लावा. दुसरं गेसिंग काय लागतंय मग तिथं? दुसरं गेसिंग काय आहे? 8 चा 18 झालाय तर 12 चा किती होईल?
26च झाला पाहिजे. उत्तर 26च पाहिजे त्याचं. 26च पाहिजे. उत्तर त्याने 27 दिलंय. हा हा शाबास. पाय रे, घे कसं घेतलं घे. हे बाय 12 4 त्रिक वरती पहिले 12ला त्याने 3 ने गुणलंय बरोबर का. आणि 2 नंबरचा आकडा पाय रे 4 दुनी 8 दिसला का. म्हणजे पहिल्याला 3 ने आणि इकडल्या पहिल्याला 2 ने. इकडे आता साइन किती रे 9 त्रिक 27 आणि इकडे 9 दुनी 18 म्हणजे पहिल्याला 3 ने दुसऱ्याला 2 ने. पण गेसिंग काही लागत नाही कारण पहिल्याला 4 ने आणि दुसऱ्याला 9 ने. बरोबर आहे की नाही. पहिल्या आकड्याला 4 ने आणि दुसऱ्या आकड्याला 9 ने. पण 2-3 मुळे ते गेसिंग बसून जाते. कोणाकोणाला समजलं का सांगू. हे बाहेर इथं त्यानं काय दिलंय 4 ना 4 आणि x 8 आणि 18 म्हणजे काय 12 आहे का. हा 12 आहे. मग याने काय केलं 4 त्रिक आणि इथे घेतलं 4 दुनी बरोबर का. 4 4चा पाडा कॉमन झाला आणि इथे घेतलं त्याने 9 त्रिक 27 आणि इकडे 9 दुनी 18 म्हणजे इथे 9 9चा पाडा कॉमन झाला त्यामुळे ट्रिक बसते. दुसरी ट्रिक बसते इथे 3 न तर इथे 3 न इथे 2 न तर इथे बी. मग 27 उत्तर येऊ शकतं. जर 26 ते उत्तर नाही दिलं तर उत्तर 27 आलं पाहिजे. आणि कोणाला समजेन जो रोज पाडेल येतोय त्याले की असं का बरं झालं. ही एक टेक्निक लागू शकते. चला अजून पुढे चाल. हा 125 पान नंबरवर 43 नंबरचा प्रश्न. नंबरचा प्रश्न तो पण याचाच आहे. 27 35 630 94 37 102 तर 21 49 370 किती. बर बेरीज मार रे सगळ्यांची. हा बेरीज मार सगळ्यांची. 2 आणि 7 9 3 12 5 17 आणि 7 23 आणि 3 26. हा जळगावचाच प्रश्न आहे. जळगावला सेम हा प्रश्न कॉपी झालाय. सगळ्या अक्षरांची बेरीज सगळ्या अंकांची बेरीज 26 येते. तर ऑप्शन मध्ये आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे ज्याची बेरीज 26 आली पाहिजे. कोण चुकलो होता. ओमकार समजलं भाऊ. 26 आली पाहिजे. कोणतं ऑप्शन असं आहे म्हणजे ज्याचं बेरीज 26 येते. 8 आणि 3 11 13 14 19 20 काही येत नाही. पहिला शेवटचा 10 आणि 9 19 26 शेवटचा बेत नाही. 2 नंबर 8 आणि 2 10 आणि 9 19 आणि 7 26. ऑप्शन नंबर 2 ची बेरीज 26 येते आहे. 269. प्रश्न क्रमांक 1 33 नंबर प्रश्न. रमेशने विहिरीवर पंप बसवण्यासाठी 16,000 रुपये 12.5% दराने. 12.5 म्हणजे किती रे 1/8. 12.5 तर लोकांना बी समजतं ना. 12.5 म्हणजे किती 1/8. बरोबर पाय 8च्या पाड्यामधली संख्या आहे 16,000. 12.5 म्हणजे किती रे 1/8. दराने 3 वर्षाच्या मुदतीसाठी चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते तर दोन्ही प्रकारच्या व्याजामध्ये किती फरक पडला असता. काढ व्याज पहिले. आता सरळ व्याज काढ. 16,000वर 12.5%. पान नंबर 269. प्रश्न क्रमांक 33. चष्मे वापरा. 16,000 चे 12.5%. 8 दुनी 16 2000. 2000 ना आणि 3 वर्ष झाले 6,000. चालले पटापट. सरळ व्याजाने किती झाले रे 6,000. सरळ व्याज आहे दरवर्षी. सरळ व्याज आहे दरवर्षी. 2च जण म्हणतात सारखं राहतो. कसं राहतं
सारखं राहतं नावातच आहे ना भाऊ सरळ. पहिल्या वर्षी 2000 लागले, दुसऱ्या वर्षी बी 2000, तिसऱ्या वर्षी बी 2000. आता चक्री काळ घे 16,000 अधिक 2 सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी सारखंच राहतं. 16,000 प्लस 2000 टाकरे त्याच्यात किती झाले रे? अरे 16,000 आणि 2000 किती झाले? हा घे 18,000च्या 12.5% काढ. 18,000चे 12.5% किती? 2250 ऍड कर त्याच्यात. 18,000 परत 2250 20,250. आता परत 20,250च्या 12.5% काढ. $20,250च्या 12.5% आरामशीर. का पॉइंट मध्ये गेला जाऊ दे. मग एखादी थोडंफार गेलं तर आपण बरोबर घेऊन घेऊ त्याला अप्रॉक्सिमेट घेऊन टाकू. काय कमी आहे? स्पीड. आतापर्यंत उत्तर आलं असतं. ज्यांचं उत्तर आतापर्यंत येत होतं ते पोलीस बनी संनिंग गेले. बरं आपण राहिले याडी का बरं आले तर पा आजूबाजूला पा एकाचं बी उत्तर येईल नाही. आतापर्यंत त्या दोन्हींचं उत्तर आलं असतं. सर तुम्ही त्यांचं गाणं वाजवू नका की नाही. नाही ताकद वाढले नाही मी त्याचा हक्क भेटला पाहिजे. टाइम जास्त लागतोय. काय वाढला पाहिजे? स्पीड. चला पा झाला तुमचा टाइम ओव्हर झाला. लक्ष दे रे. व्याजाचा दर किती रे? 12.5. आता जो येडा असेल तो 12.5 न गुणीन. पण मी ना काय सांगलं 12.5 म्हणजेच 1/8. मुद्दल किती होतं रे? 16,000. 16,000चे 1/8. 8 1 8 2 एका वर्षाचं 2,000. 3 वर्षाचं हे झालं सरळ व्याज. हे काय झालं? कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं राहतं. मग आपण घेतले 16,000. 16,000चे पहिल्या वर्षी 2,000 सारखे. हे पहिलं वर्ष टोटल झाली 18,000. व्याजाचा दर किती रे? 12.5. दुसऱ्या वर्षी 12.5. लक्ष द्या. चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं रे? व्याज हे दरवर्षी वाढ चालतं. पण कोणत्या रकमेवर? पुढच्या रकमेवर. म्हणजे पहिल्या वर्षी आपण 16,000 वर 2,000 घेतले होते. आता 18,000 वर घेऊ. मग 18,000च्या 12.5% किती रे? 2200. कसं काढलं? 18,000चे 1/8. हे सोपं जाईल. तुम्ही जर असं काढायला गेले 18,000चे 12.5% तर पॉइंट नंतर हा 0 खाली मग करत बस भागाकार रातभर. 1 2 3 1 2 3 मग परत गुणाकार कर. 125 गुणिले 18. पाठाशीन तर टेका झुपाडा. 18 पाचे अच्छाले 18 दोन्ही 36 आणि 9 45. अच्छाले 4 18 1 18 4 हे पाय 2250. इकडे जर असतं तर 8 दोन्ही 2 8 दोन्ही 4 8 पंचे ऑटोमॅटिक आला असतो 20,250. हे झाले 2 वर्ष. आता तिसऱ्या वर्षी 20,250 चे 12.5%. 1/8 म्हणजेच कोण रे? गंगाधर. म्हणजेच शक्तिमान माहित असलं पाहिजे. नाही तर मग आपण कोण बन जाता? गीता विश्वास. 8 दुनी 4 8 पंचे 2 8 त्रिक 24 8 1 पॉइंट उरले किती रे? 2 8 दुनी 4 8 पंचे 2431 पॉइंट 25. चाल ते किती होतं रे? 6,000 होतं. हे किती आलं पाहिजे आता? पहिल्या वर्षीचं 2,000, दुसऱ्या वर्षीचं 2250 आणि तिसऱ्या वर्षीचं 2431.25. बेरीज मार. 1 8 6 6 6,681.25
फरक विचारलाय त्यांना. चक्री व्याज आणि सरळ व्याज यांचा मधला फरक किती? 25 0 0. 25 जसाच्या तसा 1 8 6 681.25 बरोबर का? तो 7 खोडा 6 लिहा म्हणजे ज्यांना उत्तर दिलं होतं 781.25 ते बी चुकले. कोण काढलं होतं 781.25? असं नाही चालणार, ते पुस्तकात चुकलंय भाऊ. तू 681 द्यायला पाहिजे होतं उत्तर. तू चुकीचं उत्तर का बरं देतोय? त्यानं चुकीचं लिहिलंय तो ऑप्शन मध्ये. बरोबर आहे की नाही? आपण बरोबरच द्यायचं ना. 681.25. चला सगळ्यांनी सोडवा रे हा प्रश्न. डबल प्रश्न चांगला आहे. तुला समजला का बाई? सोडवा, डबल सोडवा हा प्रश्न. जर नाही समजलं मग पड्यावर पहा, नाही तर एक एक आकडा उतरावशील. जर नाही समजलं तर मग फड्यावर पहा. पहिले प्रश्न वाच. सगळ्यात पहिलं काम काय करशील? प्रश्न वाच. रमेशने विहिरीवर पंप बसवण्यासाठी, तो पंप बसाव का काही बसाव, 16,000 रुपये 12.5 दराने 3 वर्षाच्या मुदतीसाठी चक्रवाढ व्याजाने घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते तर दोन्ही प्रकारच्या व्याजामध्ये किती फरक पडला असता? किती? 681.25 एवढा फरक पडला असता. डबल सोडवतो प्रश्न. सरळ व्याजाने किती होत रे? 6,000. आता मी तुला जे पॉइंट जे टक्केवारी आहे ना ते लिहून देतो, तेवढं लिहून घे. निदान तू 1/20 पर्यंत तरी पाठ पाहिजे. म्हणजे तुला परीक्षेमध्ये कोणाकोणाला माहिती होतं रे 12.5 म्हणजे 1/8 माहिती होतं? शाबास. एका मिनिटात झालं पाहिजे उत्तर. आता शिकले तुम्ही ते. फरक काढा आणि दोन्ही व्याजांमधला. पहिलं व्याज तर 6,000 कॉमन होतं. दुसरं थोडस तिसऱ्या वर्षी पॉइंट मध्ये घुसलंय. बेरीज गिरीज चुकले नाही ना आपले कुठे? वजाबाकी बेरीज. तुमचं काय उत्तर आलं रे? का काढलंच नाही होतं? हे किती आलं? 31 आहे का 81 रे? हा किती? हा वर 50 आहे म्हणून तो 8 झालाय. तुम्ही सोडवल्यानंतर 681.25 येत आहे का पहा रे? का 781.25 येत आहे? सोडवताय सर आम्ही पायी पायी. 781 येत आहे. कुठे चुकलं? हा मग कुठे चुकलं पहा ना. हे चुकलं का? 2500. तेच तर सांगतोय. काढा परत. बस तेच तर सांगतोय ना भाऊ. पुढे चुकला आपला भागाकार चुकला. गाडी पुढे काढलं होतं आपण ते. इकडे 20 250 होता का तो? हा 20 250 भागिले 8. 8 दुनी 16 4 42 झाले. 8 पंचे 40 2 8 त्रिक 24 बरोबर आहे रे. 8 पंचे 40 होता. 8 चौक 40 कर टाकलाय आपण तरी. तो भाई 2 4 31. 8 पंचे 40 केला पाहिजे होता ना. 8 दुनी 16 झाला. 4 उरला तो 42 झाला. तिथे 8 पंचे 40 केला पाहिजे होता. 8 चौक 40 झालाय. बरोबर आहे म्हणजे ते 781. हा पहा डबल सोडवला तर फायदा झाला ना. नाही तर परीक्षेत हा प्रश्न येता तर तुम्ही काय करते? त्या सरले म्हणते नाही 681 आलंय. ठीक आहे. पान नंबर 216. 9 नंबरचा प्रश्न. बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली. समान मिठाई म्हणजे सगळ्यांना सारखी. 2-2 भेटल्या तर सगळ्यांना 2-2.
पण त्या दिवशी 35 मुले गैरहजर असल्यामुळे प्रत्येक मुलाला 4 मिठाईचे पॅकेट ज्यादा देण्यात आले. तर एकूण मिठाईचे पॅकेट किती होते? शाबास. बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली. म्हणजे त्या दिवशी किती पोरं शाळेत गेले होते? 175 वाटण्यात आली, म्हणजे 175 लोकांना घेतली ती, बरोबर का? त्या दिवशी किती लोक गैरहजर होते? 35 मुलं गैरहजर होते. म्हणजे त्या शाळेत लोक किती आहे? मोजा. अरे 175 प्लस 35 210 लोक आहे त्या शाळेत. 210 पोरं आहे त्या शाळेत. त्या 210 मध्ये 35 पोरं त्या दिवशी गैरहजर होते, म्हणून 175 पोरांले मिठाई वाटण्यात आली. आणि ते 35 गैरहजर होते म्हणून यांना किती रे? 4 पॅकेट जास्त भेटले. समजतंय का? तर तो म्हणतोय आता, तर एकूण मिठाईचे पॅकेट किती होते? आता कर, कसं करशील आता? 175 भागिले 2750 भागिले 175. ऑप्शन नंबर 4 उचल. 2750 भागिले 175. पॉइंट मध्ये जाते. प्रश्न परत वाचना पडेल. बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली. बर, पण त्या दिवशी 75 मुले गैरहजर असल्यामुळे प्रत्येक मुलाला 4 पाकिट. मग जर समजा हे 35 मुलं हजर जर राहते, तर ते 4 पाकिट जे यांना जास्त भेटले ते कोणाला भेटले असते? त्या 35 ले तर भेटले असतेच, पण त्या 175 ले बी त्याच्यातले काहीतरी भेटले असते. 4 पाकिट म्हणतो तो. हा, मग 4 4 जर 175 गुणिले 4 कर रे, किती? 700. बर, 175 गुणिले आपण त्यांना 4 पाकिट जास्त भेटले म्हणताय आपण, पण ते टोटल किती पाकिट झाले? 700. टोटल पाकिट किती झाले? 700, बरोबर का? मग आपण त्या 700 भागिले 35 कर रे. हे 4 पाकिट कोणाचे आहेत? त्या गैरहजर पोरांचे. हा, म्हणजे सगळ्यांना 20-20 भेटले असते, बरोबर का? मग आता काय करशील? 210 गुणिले 20. शाबास रे. नाही येते? किती येते? 42 आलं. 24 न 4 पाकिट जास्त आहे. 175 गुणिले 24 कर. नाही, 175 गुणिले 24 3500 झालंय. 24 घे ना, कारण 4 पाकिट जास्त आहे त्यांना. किती जाते? परत वाचू प्रश्न. बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली, पण त्या दिवशी 35 मुलं गैरहजर असल्यामुळे प्रत्येक मुलाला 4 मिठाईचे पॅकेट ज्यादा देण्यात आले. तर एकूण मिठाईचे पाकिट किती होते? काढले ना आपण ते. थांबा एक मिनिट, आपण पाय पकडू. एकूण मिठाईचे पाकिट पकडू आता पहिले. हा, एकूण मिठाईचे पाकिट जर समजा आपण 2800 पकडले, पहिला ऑप्शन घेऊ आपण. एकूण मिठाईचे पाकिट किती घेतले? 2800 भागिले पोरं किती रे? 210. कर बरं. 21 1 21 नाही ना, मग 140 वरतानी खेळत येतो. पण त्यानं पहिल्या दिवशी 140 घे रे. 2800 भागिले 140 घेत किती येत आहे? 20. शाबास, कारण ते 14च्या पाड्यात येत आहे. 2800 भागिले
समजा त्यांना 2800 मिठाईचे पाकिट आणले आणि 140 विद्यार्थ्यांना वाटले, कारण 35 विद्यार्थी गैरहजर होते. टोटल 175 पकडले आपण. 14 दुनी 28, 00, म्हणजे एका पोऱ्याला त्यांना 20 दिले. किती दिले? मग किती द्यायला पाहिजे होते? 16. 4 जास्त भेटले ना. मग आता काय करशील? 16 गुणिले 175. हा नाही 35 चे नाही, थांब एक मिनिट. 35 4 जास्त घेतले ना त्यांना. नाही ना, मग आपण ते 140 गुणिले 4 560 पाकिट झाले. मग ते 140 गुणिले 20 आलं का त्याचं उत्तर? म्हणजे त्यांना ऑलरेडी 16च भेटणार होते, पण ते 210 आणि आता आपण 140 वर खेळतोय, कारण आता आपण 175 वर जातोय. 175 मधून 35 कमी केले आपण, तर आपण 175 मध्ये 35 वाढवले होते. 28 उत्तर यायला नको मग 24 यायला पाहिजे. लक्ष दे रे. आता आपण ऑप्शन नंबर 1 उचलला 2800. किती नंबरचा प्रश्न आहे रे? 9. आता शेवटचा शब्द आहे, एकूण मिठाईचे पॅकेट किती होते? एकूण मिठाईचे पॅकेट किती रे? 2800 पकडले मी ना. आणि ते 2800 पाकिट किती लोकांना वाटले? 140. टोटल लोक किती आहे? 175. पण त्या दिवशी 35 आले नाही, म्हणून फक्त आपण 140 लोकांना वाटले. कर 2800 भागिले 140 केलं, उत्तर आलं आपलं 20. म्हणजे 140 लोकांना 20 पाकिट भेटले. आणि तो काय म्हणतो की ते गैरहजर होते म्हणून 4 पाकिट जास्त, म्हणजेच त्यांना 16 भेटले पाहिजे होते. 20 भेटले ना त्यांना किती पाहिजे होते? 16. म्हणजेच त्यांना 4 पाकिट जास्त भेटले. 140 गुणिले 4 म्हणजे 560 पाकिट. हे 560 पाकिट किती लोकांचे होते रे? या 35 लोकांचे होते. नाही येते ना उत्तर. ही जाईन रे. 35 एक 35 उरला 21. 35 सगळं झालं ना रे? झालं. पहा आता, पहा लक्ष द्या, लक्ष दे. खाऊ दे. पहिल्या लाईन मध्ये त्यानं आपला गेम केलाय. तो काय म्हणला? 175 लोकांना वाटप झालेली आहे. वाच. बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली. मग याचा अर्थ काय झाला रे? 175 लोकांना मिठाई घेतली बा. पण तसं नाही विचारलाय त्यानं प्रश्न. 175 लोक त्याच्या शाळेमध्ये होते, पण त्या दिवशी 35 लोक गैरहजर होते. मग यांना तर घरी जाणार नाही मिठाई, मग ते वजा होती. म्हणजे आता फक्त 140 लोक त्या शाळेमध्ये आले आणि एकूण मिठाई उचलली आपण 2800. ते 2800 मिठाई 140 लोकांना वाटप होईल. 175 होणार. मग आपण केलं 0 14 दुनी, म्हणजे एक माणसाला 20 पाकिट भेटले. प्रत्येकी एका माणसाला 20 पाकिट भेटले. लक्ष लिहून देतो येते. एका माणसाला 20 पाकिट. बरोबर का? 20 पाकिट भेटले एका माणसाला. किती लोकांना वाटलंय आपण? बर, पुढे वाचा आता. पण त्या दिवशी पण वापरलाय रे बाहेर. पण इथं काय म्हटलंय त्याने? बालदिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटप करण्यात आली. पण आला की समजायचं काहीतरी गेम आहे. मी बोलला आज मी लेक्चर घेणार होता, घेतलं का? पण घेणार नाही. पण आला म्हणजे काय? तो डाऊट. तो काय म्हटला पहिले की आम्ही 175 विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केली, पण हे 35 आलेच नाही ना. समजतंय का? म्हणजे शब्द पकडला तर गणित सोडील. पण त्या दिवशी 35 मुले गैरहजर असल्यामुळे प्रत्येक मुलाला 4 मिठाईचे पाकिट जादा देण्यात आले. एकाला किती भेटले होते? 4 पाकिट प्रत्येकाला जादा देण्यात आले. म्हणजे त्यांना किती भेटले पाहिजे होते? त्यांना 16 पाकिट भेटले पाहिजे होते. पण किती भेटले? यांचा फायदा. आता 16 पाकिट जर त्यांना भेटले पाहिजे होते, तर 175 गुणिले 16 या पद्धतीनं त्यांना पाकिट आणले होते.
याची बेरीज जर 2800 झाली तर आपलं उत्तर बरोबर आहे. 16 पाचे अच्छाले, 16 साते 112, 112 आणि 8 120, अच्छाले 16 एक 16 आणि 12 2800. म्हणजेच त्यांनी 2800 मिठाया आणल्या होत्या. किती आणल्या होत्या? म्हणजेच त्यांना घरूनच ठराय आले होते की सर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला 16 पाकिट देऊ, पण ह्या 175 लोकांसाठी आणल्यामुळे 35 लोक आले नाही. मग लोक किती राहिले? 140. मग त्यांनी ते 140 लोकांना 2800 वाटून टाकले. त्याच्यामुळे सगळ्यांनी किती किती आल्या रे? ज्या की किती आल्या पाहिजे होत्या? 16 आल्या पाहिजे होत्या, पण त्यांना ते आल्यामुळे 20 भेटले. 4चा फरक पडला. मग ते त्यांना तेच दिलंय की 4 मिठाया त्यांना जास्त भेटल्या. उत्तर किती रे? 2800. बर ठीक. त्या पहिल्या शब्दामुळेच गच्चा झाला. म्हणजे आपण पण हा शब्द जोर देऊन वाचला पाहिजे होता. म्हणजे आता याच्यावर काय शिकले आपण? पहिली लाईन मध्ये ते जो बोलतो त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही. काय म्हटलंय पाय क्लिअर सांग ना. आता बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात आली. काय म्हटलं पाहिजे होते? ते येणार होती. वाटण्यात येणार होती म्हणजे वाटेल होते का त्यांना? बारे वाटण्यात येईल असं बी चाललं असतं की बाल दिनाच्या दिवशी 175 मुलांना समान मिठाई वाटण्यात येईल किंवा येणार होती, पण 35 मुले आले नाही. मग आपण ते 175 मधून ते 35 कमी केले असते, पण त्यानं ते वाक्य तसं घेतलं म्हणून आपण काय केलं? 175 प्लस 35 कर टाकलं. पहिलं वाक्य हे नेहमी फसवणारं वाक्य राहतं. झालं? सापडला कर उत्तर? चालले पुढे. 20 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी अचूक उत्तर ओळखा. 11, 173, 15, 10, 52, 2 आणि 7 प्रश्नचिन्ह 9. काल आपल्याला एक सापडलं नव्हतं ना? का सापडलं होतं? असंच होतं ना एक. हा आपण शोधू ना ट्रिक. हा सापडलं होतं ना रे आपले विषम संख्यांचं होतं ना त्या दिवशी. विषम संख्यांचं होतं ना ते गणित. हिच्यात पाय आडवं पाहू पहिले. 11, 15, 173. मला तर असं दिसतोय 15 आणि 11चा. 15, 11, 165. 15 10 15 10 150 मध्ये 15 टाकले 165 प्लस 8 किती? प्लस 8. चाल इकडे आता 10 दुनी 10 दुनी 20 आणि इकडे 32 होत आहे. हे बाहेर 8च्या पाड्यातलं जे पण पहिल्यामध्ये फरक किती? 8चा फरक आणि दुसऱ्यामध्ये फरक किती? 32चा फरक. समजतोय का कोणाला मी बोलतोय ते? पाडेली नारायणला समजत असेल. बरं नवीन साते 63. मग त्या 63 मध्ये एखादी 8च्या पाड्यातली संख्या टाकून उत्तर आलं तर जमू शकतं. 63 आणि 32 95 का रे? 95 उत्तर आहे का? 65 उत्तर आहे? 65 आहे का? बर नाही तसं नाही येते. आता विषय गंभीर आहे. लक्ष दे 15, 11, 165 बरोबर का? सगळ्यांना समजलं? आणि 173 मधून 165 गेला किती रे? 8. 8 कोणाचा गण रे? 2चा गण आला का? बर 10 मधून 2 गेले 8 कोणाचा गण रे? 9तून 2 गेले 9तून 7 गेले 8 नाही येते मग 2चा गण 65. होऊ शकतं. घे 15चा वर्ग 225 मायनस 121 कर रे. नाही होते.
हा करणार रे. एक 225 भागे अधिक 121 कर रे. झालं सापडलं ना. कर. 15चा वर्ग 225 अधिक 11चा वर्ग 121 किती? 346 भागेल 2 173. भाऊ पाडे रोजलिया सगळे येईन. 346 भागेले 2 173. इकडे आता 10चा वर्ग 100 2चा वर्ग 104 भागेल 2 52. 104 भागेल 2 52. 7चा वर्ग 49. 9चा वर्ग 81. 81 9 9 वजन 40 130. 130 भागेल 2 65. वर्गांची बेरीज भागेला 2 ही ट्रिक आहे. वर्गांची बेरीज भागेला 2. वर्गांची बेरीज भागेला 2. वर्गपाठ पाहिजे कोणाला सापडलं? समजलं ना? अरे काय कामाचा प्रश्न आहे तो. जबरदस्त ट्रिक होती ती. वर्गांची बेरीज म्हणजे 15चा वर्ग काढला आपण 225, 11चा वर्ग काढला 121, टोटल झाली 246 भागेला 2. तो मधला आकडा भेटला किती? 173. तुम्हाला कोणत्या बी संख्येचा 2 नंबरचा आकडा माहिती पाहिजे. 501 500 दोन्ही 1000. तर आपल्याला 2 आकडे माहिती पाहिजे. तसा 173 दोन्ही 346 होतं हे मला माहिती होतं. कोणाच्या भरोशावर? आणि इकडे अजून 73चा पाढा बी होता आपल्याकडे. कॅलेंडर मध्ये पाहिला होता आपण. 73 1 73 73 दोन्ही 146 है ना. 73 5 365. कशात पालत रे 73चा पाढा? कशात पालत? सरळ व्याज चक्रवाढ व्याज. जेव्हा दिवसांची बेरीज असेल दिवसांचं काढायचं असेल तेव्हा भागेले 365. तेव्हा 73चा पाढा पाहिला होता आपण. ठीक आहे. गणित क्रमांक 15. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर लावावी लागतील? ये रे 28 माणसे एक काम 56 दिवसात पूर्ण करतात. 56 नको येऊ रे 84 घे. ये 28 माणसे एक काम 84. कसं लिहिशील? 28 माणसे 84 दिवस. 28 माणसे 84. सर 84 कुठून आणला? 28च्या पाड्यातली संख्या घेतली. तो म्हणला ना 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. ते दिवस आपण मानी घेतले. किती दिवस? हा. आता पुढे पाय. जर दिवसांची संख्या 2/3 केली. पहिलेच किती आहे? 84. काढ 84च्या 2/3. जर दिवसांची संख्या 2/3 केली म्हणजे जे 84 दिवसात काम करणार होते तेच काम त्यांनी आता किती दिवसात करायचंय? 56 दिवसात करायचंय. तर किती माणसं लागतील? काढ रे. 28 माणसांना 84 दिवस लागतात. तर 56 दिवसात ते काम करण्यासाठी किती माणसं लागतील? 28 माणसांना एक काम करण्यासाठी 84 दिवस लागतात. तर तेच काम 56 दिवसात करण्यासाठी किती माणसे लागतील? काय करशील? काम जर सारखं असेल तर पहिल्या लाईनवरचे लोक वरती, दुसऱ्या लाईनवरचे लोक खालती. कसं करशील? 28 गुणिले शाबास भागेले कर. आता किती? 47 नेणार. उत्तर 42. उत्तर 42. उत्तर कस काय होईल? होईल पण एक काम करणं पडेल. मी जे गणित शिकवतोय ते तुम्हाला 3-4 वेळा सोडवणे पडतील पायरे. तो म्हटला 28 माणसं आहे सर
28 माणसे एक काम काही दिवसात करतात, बरोबर का? मग ते दिवस मी ना काय केले, माने घेतले. 84 दिवसात करतात. 28 माणसे एक काम 84 दिवसात करतात, बरोबर का? कामाच्या 2/3 काम वाच रे. तर आणखी किती माणसे, अंडरलाईन. तर आणखी किती माणसे, म्हणजे पहिले 28 तर आहेच, आता अजून किती लागतील? मग ते उत्तर 42 आलं. ते 42 मधून तो 28 काय करशील, कामही करतील. म्हणजे आणखी किती लागतील? 14 आणखी लागतील. समजतंय का? नाही समजलं तर पाय आता पुरं डिटेल पाय. तो म्हटला 28 माणसं काही दिवसात एक काम पूर्ण करतात. ते काम आपण किती दिवसात पूर्ण करतोय रे? 84 दिवसात पूर्ण करतोय. मग पुढे वाच. तर आणखी किती माणसं, पुढे जर दिवसांची संख्या 2/3 केली, दिवसांची संख्या 2/3 केली, 3 आहे का? 3 दुनी 3 8 28 दुनी. जर कामाची संख्या, दिवसांची संख्या 2/3 केली म्हणजे किती रे? म्हणजे 28 माणसं 84 दिवसात जे बी काम करत असतील, आता तेच काम त्यांनी किती दिवसात करायचंय? म्हणजे 84 दिवसाचं काम त्यांनी जर 56 दिवसात करायचं असेल तर काय करणं पडेल? मॅन पॉवर वाढवणी पडेल. जे काम 84 दिवसात होत होतं तेच काम आता किती दिवसात होत आहे? मग 56 दिवसाला ऑटोमॅटिक तर होणार नाही. काय करणं पडेल? मग तो म्हणतो किती वाढवणे पडतील? मग काम सारखं आहे. काम सारखं असेल तर वरच्या लाईन वरचे लोक वरती, खालच्या लाईन वरचे लोक खालती. 28 एक 28 दुनी, 2 एक 2 चोक 2 दुनी. मग तिथे किती माणसं लागतील? किती माणसं लागतील? 42 माणसं लागतील. त्याच्यापैकी 28 करताय काम. मग अजून किती लागतील? आणखी अजून 14 लागतील. म्हणून त्यानं उत्तर 14 दिलंय. वास्तविक आणखी किती माणसं लागतील? आपण 2 पोळ्या खाल्ल्या आणि नंतर गेले की आपण काय म्हणतो? आणखू द्या. शुद्ध मराठीत अजून द्या, आणखी द्या, बरोबर आहे की नाही? 2 गुलाबजामुन टाकले, 2 गुलाबजामुन टाकले तरी आपण काय म्हणतो? अजून टाक रे. 2 ऑलरेडी होते, अजून 2 टाकले, किती झाले? मग 28 ऑलरेडी होते, पाहिजे 42, अजून किती आले? आणि 14 लोक जेव्हा येतील तेव्हाच ते काम 56 दिवसात पुरं होईल. समजलं? समजलं का? आता तोंडी समजावतो. समजा मला ग्राउंडवरचे 1000 दगड उचलायचे. किती? मी सांगितलं आपले 50 पोर आहे, 1000 दगड उचलायचे आहे. किती पोर आहे? किती पोर आहे? किती? एक माणूस किती दगड उचले? हा 200 रे बावड्या. हा 1000 भागिले 50, 220 ना. एक पोरगा 20 दगड उचले. आता 1000 दगड आहे आणि आपले पोर आहे 50. प्रत्येकाला किती दगड उचलणे? हे काम करण्यासाठी आपल्याला 1 दिवस लागतो. हे एवढं काम करण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतो? हे बाय, तुम्हाला गणित याशी काही संबंध नाही भाऊ. मी जेव्हा गणित समजावतो ना तेव्हा फुल फोकस माझ्याकडे द्यायचा. आणि मी सांगितलेलं गणित जर त्या डोक्यात आलं तर मग जगातलं कोणतं बी गणित त्या लक्षात येईल. ग्राउंडवर 1000 दगड आहे, अकॅडमीत 50 पोर आहे, कामाला लागले. एक एक जणानं 20-20 दगड उचलले. हे एवढं सगळं करण्यासाठी त्यांना आता अनिल सर आले अकॅडमीत. मला ते काम अर्ध्या दिवसात पाहिजे. मग आपण सरांना काय सांगू? अजून 50 पोर आहे. काम आपल्याकडून होईन का ते? आता आपल्याकडून होईन का? आपल्याला 1000 दगड उचलायला किती दिवस लागतो? आता सर अचानक आले म्हटले की नाही भाऊ मला अर्ध्या दिवसातच पाहिजे. होईन का? होईन, पण कसं? हे तर सरले माहिती, बरोबर आहे की नाही? माणसं वाढवा. किती माणसं वाढवणे पडते? 50 तर ऑलरेडी आहे.
अजून किती वाढवणे पडतील? एकूण किती झाले? पहिले किती होते? मग आपण आता काय म्हणू? आणखी 50 आणा. असं आहे. हे 28 माणसं ते काम 84 दिवसामध्ये करत होते. मालक म्हणला 84 दिवस जास्त होता, मला 56 दिवसात काम करी द्या. मग सुपरवायझरनं काय केलं? किती लोक वाढवले? एकूण किती लागले? एकूण लागले 42. पण आपल्याकडे ऑलरेडी कंपनीला 28 होते. मग आपण किती वाढवले? 14. बर, आता ग्राउंडवर 2000 दगड आहे ग्राउंडवर, आणि आपण 50च जण आहे. किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? ग्राउंडवर 2000 दगड आहे आणि आपण 50च जण आहे. किती दिवस लागतील? 2 दिवस लागतील. सर 1000 दगड उचलेले 1 दिवस लागतो, तो 2000 दगड उचलेले 3000 असतील, 4000 असतील, 5000 असतील. समजतंय का? कोणाकोणाला समजतंय? बर, जर 25 लोक घरी चालले गेले, 1000 दगड ग्राउंडवर आहे, 25 लोक, पहिले किती लोक होते आपल्याकडे? आता 25 घरी चालले गेले. ग्राउंडवर दगड किती आहे? 1000. हात वरती करून सांगा किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? शाबास, भरपूर लोकांना समजतंय. हा, ओमकार 2 दिवस लागतील सर. 50 लोकांना 1 दिवस लागत होता ना, मग 25 लोक असतील तर 2 दिवस लागतील. हे झालं तोंडी, आणि हे बी तोंडी सुटत होत. आता सर हे 84 कुठून आणला तुम्ही? तर तो पाड्यांचा गेम आहे भाऊ. तो 84 कोणामुळे आला माहितीये का? याच्यामुळे. कारण आपल्याला अशी संख्या पाहिजे होती जी 3च्या पाड्यात येते. सर मग या 28च्या पाड्यात 56 का बरं घेतला नाही तुम्ही? मी जरी ते 56 घेतला असता तर 56ले 2चे 3 भाग गेला नसता. कारण 56ला 3 भाग जात नाही. 3 भाग जाण्यासाठी त्या संख्येची बेरीज 3च्या पाड्यात पाहिजे. 56ची बेरीज किती होते? 5 आणि 6 11. 3च्या पाड्यात 11 येते, म्हणजे पॉइंट मध्ये घुसला असतं. मग आपण जास्त फिरले असते अजून. म्हणून 28च्या पुढे 56च्या पुढचा आकडा 84. समजतंय? जर त्याने इथे 2चे 5 म्हटला असता, किती रे? तर मी 5च्या पाड्यातली संख्या मानली असती मग तरी. समजतंय? असं आहे. पहा पुढे. गणित क्रमांक 24. काय सगळे विचारित घेतोय तू? अवघड नाही येते. एका परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. किती? हा, इंग्रजीमध्ये 5 झाले ते किती टक्के? मग 40% फेल. कोणत्या विषयात? शाबास. 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, म्हणजे गणितात फेल किती झाले? मग 55. तसेच 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. हा, महत्वाचा पॉइंट काय आहे? दोन्ही विषयात किती अनुत्तीर्ण झाले. चाल, गणिताची सुरुवातीतून करावी लागेल. 3 नंबरच्या लाईनहून. 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण म्हणजे काय रे? नापास. मग आकृती अशी बनींद्र भाऊ. हा गणित आणि हा इंग्रजी. चाल घे. दोन्ही विषयात किती रे? 35% नापास म्हणतो रे. दोन्ही विषयात नापास. चाल वाच. एका परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. हे रे, इंग्रजीमध्ये किती पास झाले? 60 पास. नापास किती रे? मग आपण नापासचं गणित सोडवतोय. आपण कायचं गणित सोडवतोय? कारण 3 नंबरची लाईन म्हणते 35% दोन्ही विषयात नापास झाले. हे जे गणित मध्ये इंग्लिश, इंग्लिश मध्ये गणित, म्हणजे हे मिक्सचर वाला आहे. हे 35% लोक नापास झाले. कोण कोणाला समजतंय? हे 35% जे हे कोणत्या विषयात नापास झाले? दोन्हींमध्ये. मग तुम्ही म्हणशाल 17.5 17.5 नाही, तसं नाही होणार. 35 दोन्ही. मग तो म्हणतो इंग्रजीमध्ये 60 पास झाले. मग इंग्रजीमध्ये नापास किती रे? हा, इंग्रजीमध्ये नापास किती रे? 40 पैकी 35 साडी. 40 पैकी 35 दोन्हींमध्ये, म्हणजे इंग्रजीमध्ये किती रे? समजलं का? कोणाकोणाला समजलं?
आपण पासवालं सोडवतोय का नापासवालं? नापासवालं सोडवतोय म्हणून नापासचाच आकडा इथे घ्यायचा. आता इंग्लिश मध्ये किती लोक नापास आहे रे? ओ इंग्लिश मध्ये नापास किती आहे? इंग्लिशचा गोल दिसतोय का? मी करतोय तो इंग्लिशचा गोल आहे का? पाय रे, मी करतोय तो इंग्लिशचा गोल आहे का? मार 2 इंची टोटल 40 येते का? पाय बरोबर का? हा चल. 35% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. एका परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, ते झालं आपलं. 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. गणितात किती झाले पास? 45 पास. नापास किती मग? 55 पैकी 35 आहे. मग इकडे किती? पायरे गणितामध्ये 55 दिसतंय का? 35 आणि 20 55 होता का? आता हे सगळे नापास होईल लोक आहे. कोण? 1 2 3 किती लोक नापास झाले? पायरे 35 आणि 20 55 55 आणि 5 म्हणजे 60% लोक नापास झालेले आहे. आता काय प्रश्न येतोय पाहू पहिले. आता जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते? 1600 पास झाले, 60% नापास झाले ना. मग किती टक्के पास झाले? 40% पास झाले. 40% बरोबर तर काढ काढ किती आहे ऑप्शन मध्ये? समजलं? आपण काय करता तरी 5 मध्ये नापास मिक्स करा टाकता. 5 बाजूला काढायचे, नापास बाजूला काढायचे. चलो इथे आपण थांबू. किती झाले प्रश्न आपले आज? प्रश्न किती झाले? 6 फक्त. बंद.